पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि वाफाळलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आज या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक माहिती द्यायची आहे की हा कार्यक्रम जेवढा ताजा आहे तेवढा तो रागावलेला आहे, जेवढा तो वाफाळलेला आहे तेवढा तो फुगलेला सुद्धा आहे। त्याचं कारण मला अजून कळलेलं नाहीये। आज कोणीतरी रुसलंय वाटतं। काय जास्ती गोड बोलायचा प्रयत्न करू नको। काय झालंय तेवढं सांग, आगाऊपणा करू नकोस। काय नाही बोलणार तुझ्याशी। काय झालं पटकन सांग, रुसायचं कारण काय, मला प्रेक्षकांना पदार्थ दाखवायचे। माझा बर्थडे आता होऊन गेला, तुम्हाला विशच नाही केलं, गिफ्ट पण नाही दिलं। बर्थडे होऊन गेला? कधी? आत्ता? मला माहितीच नाही, माझ्या लक्षात नाही। तू मला बोलवलं कसं नाही बर्थडेला? मी बोलवलं होतं, तू नाही आला। अरे यार, मी विसरलो। काय मला अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी विसरायची सवय। पण ठीक आहे, आय एम सो सॉरी, मला लक्षात नाही राहिलं तुझा बर्थडे होता। पण काय हे बर्थडेला सगळं मॅचिंग मिळालंय का? पिवळा बो, पिवळा टॉप, पिवळं घड्याळ, सगळं मॅचिंग। पण तू अजून मला काही गिफ्ट दिलं? अरे 50 वेळेला तेच देईन ना, जरा थांब ना। आज आपण एक काम करूया, आज मी तुला एक नाही 2 गिफ्ट देतो, एक वाढदिवसाचं आणि एक उशिरा दिल्याबद्दल। 2 गिफ्ट। काय देणार विचार? काय? आज या कार्यक्रमात जे 2 पदार्थ होतील तेवढेच। कंजूस वगैरे काही नाही, आता कार्यक्रमाला सुरुवात करूया। चला चला या नमस्कार। नमस्कार नमस्कार, खूप छान। या 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 नमस्कार 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 नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव स्वाती गंधार मुजुमदार। कुठले आहात तुम्ही? मी कल्याणहून आले। अरे वा, आणि तुमचं? मी श्रिया धनेश पाटील, मी दादर शिवाजी पार्क मध्ये। अरे वा, कल्याण आणि दादर। काय करता तुम्ही स्वाती मॅडम? मी बाय प्रोफेशन मी टीचर आहे, मी गायिका आहे, क्लासिकल सिंगर आहे। टीचर ऐकून मला एवढं बरं नाही वाटलं, गायक ऐकून बरं वाटलं। करेक्ट। नुसत्या जर त्या गणिताच्या टीचर निघाल्या असत्या तर मग धाबदण आणलं असतं ना। गणिताचे? नाही, मी गाण्याचीच शिक्षिका आहे। वा वा वा, किती भारी। आणि तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे। तुमच्या दोघींचाही दिवस तसा बऱ्यापैकी व्यस्त असतो का? हो, माझा असतो, म्हणजे दिवस शाळा असते दिवसभर आणि इव्हिनिंगला क्लासेस असतात, सॅटर्डे संडेजना कार्यक्रम असतात। मस्त, छान। आणि तुम्ही बिझी असता? हो, मला 2 मुलं आहेत आणि आमची जॉईंट फॅमिली, त्यामुळे खूप बिझी। पण या सगळ्या मग व्यस्ततेतून आज तुम्हाला या कार्यक्रमात यावंसं वाटलं, पदार्थ दाखवायचे वाटले, याचं काय कारण आहे खास? आम्हाला तुमच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघायला करायला आवडतात। बरं, तुम्ही एरवी कार्यक्रम पाहून ट्राय करता? हो। अरे वा, तुम्ही पण? हो, म्हणजे काय अगदी, म्हणजे मी तर म्हणजे प्रशांत दामले सर होते तेव्हापासून मी बघायचे, अगदी छोटी असल्यापासून। खरी आवड कुकिंगची त्यांच्यामुळे निर्माण झाली, अगदी खरं सांगू तर। त्याच्यामुळे खूप आवडतं कुकिंग सुद्धा करायला। आता थोड्याशा बिझी शेड्यूलमुळे कमी वेळ मिळतो, पण त्यातून सुद्धा करायचा प्रयत्न करते। बरोबर। श्रिया मॅडम, तुमच्याशी आम्हाला खूप गप्पा मारायच्या आहेत। आज मेजवानी 4 बाजूंनी होणार आहे। 4 बाजूंनी म्हणजे 2 पदार्थ, 2 खाणारे आणि गाणं सुद्धा, त्याच्यामुळे 4 ठाव असा स्वयंपाक होणार आहे। आता आपण लगेच स्वयंपाकाकडे बोलूया। तर पहिला पदार्थ कोण करणार, स्वाती का श्रिया मॅडम? श्रिया। का बरं? मला त्यांचा ड्रेस आवडला। हे काय कारण आहे स्वयंपाक एखादीने पहिल्यांदा करायचं? त्यांचा ड्रेस आवडला म्हणून त्यांनी स्वयंपाक पहिल्यांदा करायचा। आणि तू आलेल्या सगळ्या महिलांना मावश्या बिवश्या काय करतेस? त्यांना विचार तरी म्हणलेलं चालणार आहे का? तुम्हाला चालेल? आधी विचारलेलं आहे। हे सगळं खाजगीत होत राहतं एका बाजूला, याची मला कल्पना नसते। याचं मला खूप कौतुक वाटतं आणि त्याबद्दल बक्षीस द्यावंसं वाटतं। हरकत नाही, श्रिया मॅडमला पहिल्यांदा घेऊया आणि लगेच बोलूया स्वयंपाकाकडे। चला, कल्याणच्या स्वाती मॅडम आणि दादरच्या श्रिया मॅडम तयार आहेत स्वयंपाक करायला। पण हिला दादरच्या श्रिया मॅडमचा ड्रेस आवडल्यामुळे त्या पहिल्यांदा पदार्थ करणार आहेत। हरकत नाही, चला, पहिल्या पदार्थाचं नाव काय? स्टफ आंबोळी। स्टफ आंबोळी। आंबोळी आम्ही तशी खाल्ली आहे, स्टफ आंबोळी आम्ही कधी खाल्ली नाही। तू खाल्ली आहेस का? नाही ना, शाबास। चला, मग आता आपण स्टफ आंबोळीसाठी लागणारं साहित्य बघूया। सांगा। पण त्याआधी महत्वाची गोष्ट राहिली की स्वयंपाक करताना स्वच्छता असते महत्वाची। आणि इंडिया गेट कडनं आलेल्या दोन्ही पाहुण्यांना मिळतंय हे छानसं ॲप्रन। घ्या। कसं आहे, हे ॲप्रन घातल्यामुळे तुमचा ड्रेस आणि तुमची साडी पण स्वच्छ राहील आणि आमचं स्वयंपाकघर पण। घ्या हो स्वाती मॅडम। मी घालणार। घाला ना, घाला, तुम्हीच घाला। किती छान। थँक्यू। वेलकम। या अलीकडे, शाबास। कसं वाटलंय गिफ्ट तुम्हाला? एकदम खूपच छान। करेक्ट। आता कसं तुम्ही स्वयंपाक करायला सज्ज झालात हे आम्हाला दिसतंय सुद्धा। चला सांगा आता, स्टफ आंबोळीसाठी लागणारं साहित्य काय? स्टफ आंबोळीसाठी आपल्याला लागणार आहे किसलेलं गाजर, आंबोळी पीठ, उकडून मॅश केलेला बटाटा, भिजवलेले पोहे, सिमला मिरची, दही, कांदा, कोथिंबीर, तीळ,
आलं मिरची लसूण पेस्ट, बारीक चिरलेला पालक, आवळा किसलेला, हळद, धना जिरा पावडर, ओवा, मीठ, बडीशेपची भरड पूड आणि हिंग. स्वाती मॅडम हे पार्सल घेऊन थोडा आराम करा, आम्ही पदार्थ तयार करतो. हां जा आई ग जा. या श्रेया मॅडम चला. पहिला पदार्थ आपल्याला करायचा स्टफ आंबोळी. लागणारं साहित्य लिहून घेतलं असेल, सांगा आता काय करायचं. पहिल्यांदा आपण आंबोळीचं पीठ भिजवून घेऊया. बरं, मग तुम्हाला बाऊल लागेल ना. हो हो. तुमच्या घरी एकत्र कुटुंब आहे म्हणाला. हो. कोण कोण असतं मग. आम्ही सगळे 10 जण. बर. माझे सासू सासरे, दीर जाऊ, 4 मुलं. अच्छा. आणि स्वयंपाक पाणी मग रोजचं कोण करतं. मिळून करतो आम्ही सगळे. मिळून करता म्हणजे तुम्हाला स्वयंपाकात मदतीची सवय आहे. हो. आपण हे आंबोळीचं पीठ घेतलंय. ठीक आहे. पुढे काय घ्यायचंय. आता त्यामध्ये चवीनुसार ओवा घालूया. बर. मीठ घालूया. बरं. चवीनुसार. आणि दही घालूया. दही साधारण 2 चमचे घालूया. आंबूसपणा वाढवणारे 2 पदार्थ आहेत या कृतीमध्ये. एक किसलेला आवळा पण आहे, दही पण आहे, हो की नाही. आता त्याचा वापर कसा कसा करायचा ते कळेल. हे काय करायचं आता हे व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून भिजवायचं. ठीक आहे. किती लागणारे पाणी सांगा. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. बर. आणि हे पीठ खूप पातळ नाही ठेवायचं, खूप घट्ट नाही. साधारण भजीसाठी पीठ करतो आपण, त्याच्यात थोडंसं घट्ट करायचं. बर. ठीक आहे. स्टफ आंबोळीसाठी लागणार आहे पीठ छान मिक्स झालेलं आहे. आता करूया पुढची कृती. काय करायचं आहे श्रेया मॅडम. आता हे 10 मिनिट आपण असंच बाजूला ठेवूया. चला 10 मिनिटं याला विश्रांती देऊया आणि मग बोलूया पुढच्या कृतीकडे. श्रेया मॅडमनी जो पदार्थ करायचा ठरवलाय स्टफ आंबोळी, त्यासाठी लागणारं आंबोळीचं पीठ आपण छान भिजवलं, ते व्यवस्थित त्याच्यात पाणी घालून बॅटर तयार केलं आणि आता आपण ते 10 मिनिटं रेस्ट करत ठेवूया. पुढे काय करायचंय. आता आपण स्टफिंगसाठीचं सगळं मिक्स करून घेऊया. काय काय लागणार आहे स्टफिंगसाठी. स्टफिंगसाठी गाजर घेऊया. बटाटा घालूया थोडा उकडलेला, उकडून कुस्करलेला. आपण आपल्या आवडीनुसार यात भाज्या घालू शकतो. सिमला मिरची घालूया थोडी. कांदा थोडा घालूया आवडीनुसार तो पण. ठीक आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आपण चोचले जिभेचे आणि लहान मुलांचं पुरवतो की नाही. पोहे घालूया. पालक बारीक चिरलेला थोडा घालूया. मिरचीचा ठेचा. मिरचीचा ठेचा मस्त. चवीनुसार. तुमची 2 मुलं ना. हो. कितवीला आहेत ती आता. एक 4थीला आहे आणि एक 12वीला आहे. मग आता चोचले जिभेचे आणि लहान मुलांचं हे तुमच्या घरात असेलच की. हो रोज. बर. भाजलेले तीळ घातले. नाही कच्चेच तीळ आहे. कच्चे. कोथिंबीर. कोथिंबीर जरा भरपूर घालायची. बर. हे स्वाद चांगला येतो. आवळा घालूया. थोडी हळद घालूया. घाला घाला. छान. थोडी धना जिरा पावडर घालूया. वा. चवीनुसार. हो. बडीशेपची भरड पूड. बडीशेप पचायला हलकी, म्हणजे हे सगळं आपलं पचायला एकदम हलकं होईल. थोडा हिंग घालूया. होते ते सगळे पदार्थ आपण ह्या स्टफ आंबोळीच्या या स्टफिंग मध्ये आता घातलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ. मीठ थोडं घालूया. बर. घ्या मिक्स करून. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बरं. आता आपलं हे सारणही तयार आहे. हो. तिकडे आंबोळीचं पीठही तयार आहे. पुढची कृती काय आपली. आता याच्यावर आपण आंबोळी घालूया. घाला घाला. वा. आता ही छान अशी आंबोळी करून घेऊया.
ठेवू? गॅस बारीक करा. मंद आचेवर आहे. मंद आचेवरच ठेवायचं. बर, आता ही एका बाजूने खरपूस झाली की मग तिला नाही, एका बाजूने ही जरा वरून कोरडी ड्राय होऊन द्यायची. अच्छा. आणि नंतर हे स्टफिंगसाठी आपण केले ते त्याच्यावर लावायचं. बर, बघूया का हे? हां, झाले की मस्त. वा वा. आता ह्याच्यावर स्टफिंग घालून घेऊया. हां, हे असं स्प्रेड करायचं. गॅस बारीकच ठेवायचं. एकदम बारीक आहे. सकाळी 8:30 पावणे 9 वाजता तुम्ही जर अशी स्टफ आंबोळी खाल्लीत तर मला नाही वाटत तुम्हाला 12-1 पर्यंत भूक लागेल. आता हे ह्याच्यावरून कव्हर करायचं. अरे क्या बात है यार. हा एकदम हेल्दी नाश्ता होतो. हेल्दी आणि हेवी पण आहे हो. आता झाकण ठेवूया. परत झाकण ठेवूया. चला, आंबोळी तयार झाली. आंबोळी जशी छान गुबगुबीत झाली आहे तशी खाणारी माणसंही आमच्याकडे ड्राय होऊन द्यायचे. विषयच बदलतात ह्या. काय थोडी ड्राय झाली की आमच्या कार्यक्रमात सुद्धा एक गुबगुबीत आंबोळी आहे. आंबोळी नको म्हणू, स्वरा म्हण. साधारण हिचा एक गुबगुबीतपणा पाहता मला तुला आंबोळीच म्हणावंच वाटलं. आंबोळीला जाळी सुटणं आणि तोंडाला पाणी सुटणं हे दोन्ही फार महत्वाचं आहे आणि ते दोन्ही आता व्हायला लागलेलं आहे. आंबोळी जी आहे ती सुद्धा स्टफ आहे. आम्ही व्यवस्थित दोन्ही बाजूनी छान अशी तव्यावरती भाजून तयार करून घेतो. एक बाजू तर झालेली आहे, दुसरी बाजू करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता स्टफ आंबोळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये आंबोळीचं पीठ घ्यावं. त्यात थोडासा ओवा, चवीनुसार मीठ आणि साधारण 2 चमचे दही घालावं आणि त्यात पाणी घालून पीठ थलथलीत भिजवून घ्यावं. 10 मिनिटं हे पीठ झाकून बाजूला ठेवावं. आता स्टफिंगसाठी एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, त्यात उकडून कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, भिजवलेले पोहे, बारीक चिरलेला पालक, आलं मिरची लसूण ठेचा, थोडेसे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेला आवळा, थोडीशी हळद, धणे जिरे पूड, बडीशेपची भरड पूड, थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यावं. आता तवा गरम करून त्यावर आंबोळी घालून घ्यावी. त्यावर झाकण ठेवावं. वरील बाजू कोरडी झाली की गॅस बारीक करून तयार केलेलं स्टफिंग आंबोळीवर पसरवून घ्यावं. त्यावर पुन्हा आंबोळीचं पीठ पसरवून घ्यावं. पुन्हा झाकण ठेवावं आणि दुसऱ्या बाजूने देखील खरपूस भाजून घ्यावी. गरमागरम टेस्टी स्टफ आंबोळी खाण्यासाठी तयार आहे. स्टफ आंबोळी तयार आहे. थोड्या वेळ हातात ठेवा, खाऊ नका, कारण पुढचा पदार्थ तुमचा आहे. बरोबर ना? रेडी आहात ना? याचं काय नाव आहे? मी नाचणीचा रेड सॉस पास्ता दाखवणार आहे. पास्ता म्हणलं की आपले कान टावकारले असतील, पण सगळं साहित्य आता काय ते लिहून घ्या. सांगा. हा मी बॉईल केलेला पास्ता घेतलेला आहे. त्याच्यानंतर मशरूम आहेत. वेगवेगळ्या तुम्हाला आवडीचे व्हेजिटेबल्स आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मी मशरूम्स घेतलेले आहेत. 3ही कलरच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत. टोमॅटो आणि लाल मिरचीची प्युरी केलेली आहे मी, दोन्ही उकडून घेऊन. त्याच्यानंतर बटर आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, हे मोझरेला चीज आहे, मैदा आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, ब्रोकोली आहे, हे नॉर्मल प्रोसेस चीज स्लाइस आहे, थोडासा मेयोनीज आहे, पेपर आहे, पेपर पावडर, गार्लिक आहे, टोमॅटो सॉस आहे, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, मीठ आणि दूध. परफेक्ट. चोचले जिभेचे आणि लहान मुलांचे पुरवण्यासाठी तुम्ही हा रेड सॉस नाचणी पास्ता. एवढं खुश होण्याचं काही कारण नाहीये. तुला आता थोड्या वेळ बाहेरच जायचंय, कारण साहित्य पाहिले. आता आम्ही कृती करणार आहोत. प्लीज जा ना. मला बाहेर काढायला तू किती गोड बोलतोस. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला, आता रेड सॉस नाचणी पास्ता साठी लागणारी कृती आपण पहिल्यांदा करूया. हो. काय करायचंय? सुरुवातीला मी हे बॉईल केलेलंच आहे. आपण आधी व्हाईट सॉस पास्ता करूया. गॅस लावू का? हो. तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर ॲक्च्युली तो तबला वाजवतो, तो तबला विशारद आहे. वा, म्हणजे तुम्ही गाता ते ताल देतात. इंटरेस्टिंग आहे. काय घालायचं आता ह्याच्यात? बटर. घ्या. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी मी, माझा नवरा, माझी लहान मुलगी 2 वर्षाची आहे ती, आणि माझे सासू सासरे. अरे वा. मुलीचं नाव काय? सुहा. सुहा हा सुद्धा एक राग आहे.
अच्छा, संगीत अगदी घरात मनात मुरलंय. सुहा नावाचा राग आहे का? हो. अच्छा, मग आता आई बाबा तबलजी गायिका असल्यामुळे मग तिलाही खूप इंटरेस्ट असेल गाणं आणि या सगळ्याच्यात. तिला अजून तर तशी लहानच आहे, त्याच्यामुळे गाणी बोलते खूप, त्याच्यामुळे गाणी वगैरे पाठ आहेत, म्हणते माझ्यासारखी. म्हणजे मी घरी गात असते तेव्हा बंदिशी वगैरे ऐकून माझ्याबरोबर म्हणते. पण दॅट्स इट. म्हणजे अजून काही एवढं असं हे नाहीये, लहान आहे. बरोबर आहे. आता काय त्याच्यामध्ये मी दूध घालते. आता मी 1 स्पून बटर घातलंय, त्याच्यामध्ये मी 1 स्पून मैदा घातलाय आणि साधारण 1 भांडभर दूध घालायचं त्याच्यामध्ये. म्हणजे जवळजवळ 5 पट दूध गेलं पाहिजे. बर, म्हणजे व्हाईट सॉस तयार. आणि कंटिन्युअसली स्टर करायचं, नाहीतर ते खाली लागतं. थोडंसं सॉल्ट, मीठ घाला. आता काय काळी मिरी थोडीशी. घट्टसर झालेला आहे आता. मस्त. चला, रेड सॉस नाचणी पास्ता साठी लागणारा पहिल्यांदा जो व्हाईट सॉस आहे तो आम्ही तयार केलेला आहे. आता आपली पुढची कृती काय? आता आपण डायरेक्ट सगळ्या भाज्या नीट शिजवून त्याच्यामध्ये रेड हे सॉस बनवून त्याच्यामध्ये हे व्हाईट सॉस घालू. मग हे बाजूला ठेवूया. हो. चला, पास्ता ज्यांना आवडतो त्यांनी जरा लक्ष ठेवा बरं का. आम्ही आज जरा मज्जा करतोय, नाचणीवाला पास्ता करतोय. तर याच्यामध्ये सुद्धा हे मी उरलेलं बटर घालते. घाला. आणि ऑलिव्ह ऑइल आणि बटर. आता याच्यामध्ये लसूण घालायचे. मला एक घ्या की. थँक्यू. याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. मस्त. A1 अप्रतिम. रंगीत शिमला मिरची कमाल. चवीसोबत डेकोरेशन सुद्धा दिसायलाही छान वाटलं पाहिजे, कारण हे घालते मशरूम घाला. आणि ब्रोकोली. अप्रतिम. आता याच्यामध्ये थोडेसे मिक्स हर्ब्स घालते मी. घाला. मी हे मिक्स करतो, तुम्ही नका काळजी करू. आणि त्याच्यात काय घालायचं ते सांगा बरं का, ते आपण घालू वेळोवेळी. हो. त्याच्यामध्ये आता तरी काही नाही. चला, थोडासा पेपर पावडर घालूया आपण. घाला. मिरी पावडर, काळी मिरी. मस्त. चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, काळी मिरी, ब्रोकोली, मशरूम. हा. टोमॅटो आणि लाल मिरचीची प्युरी. याच्यामध्ये आपण थोडासा टोमॅटो केचप. वा 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 वा. हे जरा मी घालतो, कारण मला टोमॅटो केचप खूप आवडतो. आणि मेयोनीज तर मला त्याहून जास्त आवडतं. वा, कमाल. 1-2 मिनिटं फक्त मी झाकण ठेवते. ठीक आहे. चला, नाचणीचा रेड सॉस पास्ता आम्ही तयार करतोय. जरा या भाज्या छान शिजू देतो. मशरूम आहे, सिमला मिरची आहे, त्या शिजल्या की मग वळूया पुढच्या कृतीकडे. वा, मस्त. इकडे सुरुवातीला आम्ही व्हाईट सॉस तयार केलेला आहे, तो विसरू नका. इकडे आता त्याच्यामध्ये आपण व्हाईट सॉस घालूया. चला चला चला. किती लागणार आहे तुम्ही मला सांगा. हो. खूप सारा लागणार आहे. बस ना. आता त्याच्यामध्ये मी पहिले हे थोडंसं चीज घालते. घाला. एकदाच जीव माझा शांत होईल ते चीज खाल्ल्यावर. माझा पण. फारच छान. आणि आता काय? आणि पास्ता. आणि मग ते छोटं छोटं कापलेलं मोझरेला चीज वरून सजावटीसाठी. चला, मोझरेला झालाच की पास्ता तयार. आम्ही आता एक काम करतो, रेड सॉस मध्ये तयार झालेला नाचणीचा पास्ता छान प्लेट मध्ये सर्व करतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता नाचणीचा रेड सॉस पास्ता तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम व्हाईट सॉस बनवण्यासाठी एका पॅन मध्ये बटर घ्यावं. ते वितळलं की
की त्यात मैदा घालावा, त्यानंतर त्यात दूध घालावं. हे मिश्रण सतत ढवळत राहावं म्हणजे ते खाली लागणार नाही. यात चवीपुरतं मीठ घालावं, थोडीशी मिरपूड देखील घालावी. हा व्हाईट सॉस घट्टसर होऊ लागला की गॅस बंद करावा. आता एका कढईत थोडंसं बटर आणि ऑलिव्ह ऑइल घ्यावं. ते गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. तो थोडासा परतून त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेल्या रंगीत भोपळी मिरच्या घालाव्या. त्यानंतर मशरूमचे तुकडे, ब्रोकोलीचे तुकडेही घालावे. आता ह्यात थोडेसे मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. ह्या भाज्या थोडा वेळ परतून घेऊन मग त्यात टोमॅटो आणि लाल मिरचीची प्युरी घालावी. तसंच टोमॅटो सॉस आणि मेयोनीज देखील घालावं. हे मिक्स करून घेऊन त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. आता या भाज्यांच्या तयार मिश्रणात आधी करून ठेवलेला व्हाईट सॉस मिसळून घ्यावा. त्यानंतर त्यात प्रोसेस चीज स्लाइस घालावे. आता त्यात शिजवून घेतलेला नाचणीचा पास्ता घालावा. सगळं मिक्स करून घेऊन त्यावर किसलेलं मोझरेला चीज घालावं आणि पास्ता सर्व करावा. आज काय थाट आहे एका मुलीचा. चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे म्हणत म्हणत आज नाचणीचा पास्ता, तो सुद्धा रेड सॉस मधला, आणि छान स्टफ आंबोळी. लई भारी पदार्थ झाले ना. तुम्हाला दोघींना कसं वाटलं इथे येऊन? एकदम छान. तुम्हाला हो? खूपच छान, खूपच छान. वा. चला, याच नोटवरती आम्ही आता घेतो निरोप. पण नेहमीचा प्रेमाचा सल्ला की अरबट चरबट काही खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा आम्ही सारे खवय्ये.